पोरांनो खाली बसा. आग्र्यावरून महाराज निसटले 17 ऑगस्ट 1667 रोजी. वार होता शुक्रवार. बऱ्याच वेळेला काही लोक असं पण सांगतात की महाराजांनी शुक्रवार का निवडला, कारण नमाजचा दिवस होता म्हणून. मूर्खात रे बाबांना. अजूनही शिवाजीराजा तुम्हाला समजला नाही. महाराजांनी शुक्रवार निवडला तो आई भवानीचा पूजेचा दिवस होता म्हणून. येईल मला अष्टभुजाने मदतीला आणि काढील आम्हाला अलगद बाहेर, म्हणून शुक्रवारची निवड केली. लक्षात ठेवा. महाराज अलगद बाहेर पडले. पण बाहेर पडत असताना महाराजांच्या डोक्यात एकच विचार होता, मी एक बाप आहे, आमचं लेकरू आमच्या सोबत आहे. इथून निसटल्यानंतर जेव्हा आम्ही निसटलं याची बातमी औरंग्याला कळाल्यानंतर तो फरमान जारी करेल, या बाप बेट्यांना जिथे असेल तिथे जसं असेल तसं जिंदा या मुर्दा कैद करा. म्हणजे दोघं एकत्र राहणं धोक्याचं आहे. मथुरेपर्यंत आले. मथुरेमध्ये आल्यानंतर मोरोपंत पिंगळ्यांचे सालक म्हणजे मेहुणे, त्यांचं नावसुद्धा कृष्णाजी पंतच होते. मथुरेमध्ये आल्यानंतर त्यांनी अगोदरच महाराजांच्या हेर खात्याने सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती. कृष्णाजी पंतांना सांगितलं होतं, राजे केव्हाही आपल्याला भेटायला येतील. त्याला कळलंच नाही राजे इकडं नजर काही देतं आम्हाला भेटायला येणार. ते म्हटले बहिर्जी सांगतात म्हटल्यावर येणार, पण राजे येत आहेत म्हणून तुमच्या घरी कोणी पाहुणा असला नाही पाहिजे. तुम्ही कुठं जायचं नाही, कोणाला येऊ द्यायचं नाही. आणि महाराज अलगद कुठल्याही वेशामध्ये येतील. खरं वास्तविक महाराज निसटल्याची बातमी ज्या वेळेला औरंगजेबाला कळाली ना, औरंगजेबाची अवस्था काय झाली असेल तुम्हाला माहिती आहे का? थरथर कापत होता औरंगजेब. का कापत होता सांगू तुम्हाला. आमच्या बहिर्जी नायकांनी आग्र्यामध्ये अशा अफवा पेरून ठेवल्या होत्या, महाराजांना भांड्यामध्ये येते, म्हणजे महाराज गुप्त होतात, त्यांना जादू येते, पक्षासारखे उडून जातात, भूमिगत होतात वगैरे वगैरे अशा काही बातम्या पेरून ठेवल्या. अख्ख्या आग्र्याचा विश्वास बसला की नाही मला माहीत नाही, पण औरंगजेबाचा विश्वास बसला. आणि जेव्हा त्याला कळालं महाराज सुटले, तेव्हा त्यांनी पहिला हुकूम केला, अरे मेरा मुंह क्या देख रहे हो, मेरी सुरक्षा 10 गुना ज्यादा करो. 10 पटीनं सुरक्षा वाढवून घेतली. सैनिक आलं त्याच्या आजूबाजूने उभं राहिलं. परत ओरडला तो, ऐसे खड़े क्यों रहे हो. ते म्हणे खड़े नहीं रहो तो क्या करो, अगर शिवाजी आ गया तो. ते म्हणले आने दो. आने दो नहीं, म्यान में से शमशेर निकालने को जितना समय लगता है उसमें से वो कोथड़ा निकालता है, इतना जल्दी काम होता है उसका. तुम शमशेर निकाल के खड़े रहो. म्यानात सुद्धा शमशेर ठेवू देईना तो. इतका घाबरला होता औरंगजेब. त्याने आपली सुरक्षा वाढवून घेतली. त्याच्यात जो वेळ गेला तेवढ्या वेळेपर्यंत शिवाजी महाराज मथुरेपर्यंत गेले, अगदी सुरक्षित गेले. तिथं गेल्यानंतर महाराजांना चिंता होती, ती लेकराची म्हणजे बापाला काळजी होती, मुलाची. तिथं गेल्यानंतर कृष्णाजी पंतांना सांगितलं, सकाळची शिवलिंगाची पूजा उरकली. होय राजे, झाली पूजा. जा शिवलिंगावरचा बेलपत्र घेऊन या. माझ घरात जाऊन भाकरीचा तुकडा घेऊन या आणि बेल रोटीची आण घेऊन सांगा, आम्ही आपल्याकडे एक स्वराज्याची दौलत घेऊन जात आहोत. प्राणाच्याही पलीकडे स्वराज्याच्या दौलतीचं रक्षण करायचं आहे. मोरोपंतांना समजे ना काय दौलत देऊन जात आहेत. महाराजांनी सांगितलं, नुसतं मान डोलून चालायचं नाही, या बेल रोटीची आण घेऊन आम्हाच आपण वचनबद्ध व्हायचं. कमरेला असणारा सुवर्ण मोहरांचा कसा त्यांच्या अंगावर टाकला. नगराजा कशापाई स्वराज्याची दौलत सांभाळायची याची गरज लागेल, ठेवून घ्या. पण स्वराज्याची दौलत जर राजगडावर आपण सुखरूप पोहोचवले तर बक्षिशींची खैरात करू आम्ही तुमच्यावर. पण आम्ही गेल्याच्या माघारी औरंग्या दवंडी देईल, बक्षिशीच्या खैरात देईल, बक्षिशीला बळी पडायचं नाही. स्वराज्याची दौलत क्षणभर सुद्धा दृष्ट्याआड होऊ द्यायची नाही. कृष्णाजी पंत विचार करतोय काय दौलत आहे. विचारल्यानंतर महाराज म्हणाले, स्वराज्याचे उद्याचे होणारे युवराज. पाठीमागे 100 राजे ऐकत होते. त्यांना वाटलं आपल्याला राजे इथे ठेवून जातात.
कृष्णाजी पंतांचं बोलणं पूर्ण झालं. आबासाहेबांना म्हणजे छत्रपतींना आपल्या मुलाशी संवाद साधायचा होता. शंभू हा शब्द फक्त पूर्ण झाला तेव्हा शंभूराजे बोलू लागले. आबासाहेब, नकाना सोडून जाऊ आम्हाला शत्रूच्या मुलकामध्ये. आमच्या मातोश्री आम्हाला जन्माला घालून निघून गेल्या बाबासाहेब. तेव्हापासून आम्ही तुम्हाला पाहून लाडाचं मोठं झालो बाबासाहेब. आमची जन्मदाती आई आम्हाला नीट आठवत नाही बाबासाहेब. नकाना सोडून जाऊ बाबासाहेब. एकट्याने कसं राहावं शत्रूच्या मुलगामध्ये सांगा ना हो साहेब. आबासाहेब, आबासाहेब, लेकरांनी टावा पडला. बाबाचं अंतःकरण पिवटून गेलं. शंभूबा, शंभूबा कडकडून लेकराला आलिंगन दिलं. आबासाहेब, तुम्हाला असं वाटतं ना वाऱ्याच्या वेगाने दौड करायची. घोड्यावर दौड करत असताना आबासाहेब आम्ही थकून जाणार नाही हो. पण आम्हा शत्रूचा मुलगा सोडून जाऊ नका बाबासाहेब. नका ना सोडून. लेकराची अवस्था पाहू. बापाचं अंतःकरण खालीच पिळवटून गेलं. पुन्हा एकदा लेकराला खडखडून मिठी मारली. काय नियतीचे संकेत असतील. बाप लेखाची आज होणारी ताटातूट. परत आम्ही एकमेकास पाहतोय की काय पाहतो. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. लेकराला सोडून जायचं. एकुलता एक स्वराज्याचा वारीस. पुन्हा लेकराला खडखडून मिठी मारली. शंभूराजे पुन्हा बोलू लागले. आबासाहेब, तुम्हास कदाचित आयुष्य वाटेल. खोडदौड करत असताना आबासाहेब भूक लागली ना खायला देखील मागणार नाही हो आबासाहेब. पण आबास शत्रूच्या मुलकात सोडून जाऊ नका हो आबासाहेब. एक बाप क्षणभर विचार करतोय काय करावं. स्वराज्याचा विचार करावा की लेकराचा. द्वैधा मनस्थितीत राजे सापडले. शंभूबाळ, तुमच्यासारखे हजारो शंभूबाळ स्वराज्यात वाट पाहतात आमची. आम्ही केवळ तुमचे पिताश्री नाही हो. तुमच्यासारख्या हजारो शंभूबाळांचं पालकत्व आम्ही स्वीकार. या बापाला समजून घ्या शंभूबाळ, समजून घ्या. तुम्हाला शत्रूच्या मुलखात सोडून जाताना ह्या बापाने छातीवर दगड नाही ठेवला. अख्खा सह्याद्री उचलून छाताळावर ठेवला या शिवाजीराजा. तेव्हा कुठंतरी आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. शंभूबाळ, तुम्ही आमची पहिचान आहात. तुम्ही जरासे खचून गेला तर काय करा. नानापरीनं लेकराला समजावलं. शंभूबाळ, त्या औरंग्याने येवाना दवंडी दिली असेल. ह्या पितापुत्रांना कैद करा जिंदा या मूर्त. शंभूबाळ, यदा कदाचित जर आपण पकडलो गेलो तर स्वराज्याचं स्वप्न एका क्षणात धुळीला मिळेल. चालेल तुम्हाला? नाही अबासाहेब. मग स्वराज्य व्हावे आयुष्य वाटते ना आपणास. जी अबासाहेब, मग स्वराज्य व्हावे आयुष्य वाटावे तर मथुरेत राहावे लागेल. राहावे लागेल का कुणास ठाऊ. यमुनाच्या तीराला शाप आहे की काय. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा या यमुनाच्या तीरावर कारागृहातच जन्माला यावं लागलं. का तर धर्मकार्य करायचं होतं. आपल्यालाही धर्मकार्य करायचं आहे. हे दिव्य केल्याशिवाय आपल्या हातून धर्मकार्य होणार नाही की काय असं वाटतंय. म्हणून मथुरेत राहावं. राहाल ना शंभूबाळ? जी आबासाहेब. कसं कसं विकृत तयार झालं.
पण बाप आहे, बापाची अवस्था काय अवस्था असेल बापाची. बापाचं काळीच पिळवटून जात होतं. पण हा लेकरू भेटेल ना भेटेल. शंभूराजांनी सांगितलं, आमच्या आऊसाहेब गेल्यानंतर आम्ही लहानाचे मोठे झालो तर थोरल्या आऊसाहेबांच्या कृपेने आपण सुखरूप स्वराज्यात पोहोचल्यानंतर थोरल्या आऊसाहेबांना आमचा मुजरा सांगावा आणि धारावाईच्या दुधावर आम्ही पोहोचलो. त्या धारावाईला सुद्धा शंभूबाळाचा मुजरा सांगावा. जे शंभूबा एकदा आम्हाला लिंगण द्या. शंभूबा कडकडून लेकराला मिठी मारली. कित्येक काळ मिठी सुटत नव्हती. सगळ्यांचे डोळे पाणावले होते. बहिर्जी नाईक म्हणाले, राजे फार वेळ गमावू नका, शत्रू जवळ ये. बाप लेकराची ताटातोड झाली. महाराज कृष्ण घोडीला टाच मारून दौडत होते. बाप दृष्ट्याड होईपर्यंत शंभू भालटाचा वर करू करू आपल्या बापाला पाहत होते. महाराज अश्वावर दौडत होते, पण मन मात्र घुटमळत होतं लेकरापाशी. तो बाप आहे. इथंच बापाचं कार्य थांबलं नाही हो. महाराज राजगडावर पोहोचल्यानंतर विचार पडला, लेकरू शत्रूच्या मुलात सुरक्षित येतंय की नाही. म्हणून जिवंत असणारे आपल्या लेकराचा या बापाने स्वतःच्या हाताने पिंडदान घातलं. काय काय यातना झाल्या असतील त्या बापाला. किती सण केलं शिवाजीराजा. कशासाठी? राष्ट्रासाठी, धर्मासाठी. आपलं लेकरू जिवंत आहे माहीत असताना देखील पिंडदान केलं व स्वतःच्या. काय नियतीचे संकेत असतील की शंभू बाळाचं ज्यावेळेला बलिदान होईल त्यावेळेला पिंडदानाला भोसले घराण्यातलं कोणी नसेल. मथुरेत बापाला शब्द दिला होता, आबासाहेब स्वराज्यासाठी शत्रूच्या मुलखातच काय देहाचा एक एक अवयव आम्ही दान देऊ स्वराज्यासाठी. बापाला दिलेला मथुरेतला शब्द इथे पुण्यात तुळापूरला आळंदीजवळ खरा करून दाखवला. खरा करून दाखवला. देहाचा एक एक अवयव दान दिला. संपूर्ण देह सोडला, धर्म नाही सोडला हो. धर्म नाही सोडला. एवढा त्याग समर्पण या बाप बेट्यांचं होतं. म्हणून आज हिंदू धर्म राहिला टिकला. आणि म्हणून तुम्ही आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो. म्हणून तुकोबराय सांगतात की पिता पुत्रांच्या आमच्या धर्मावर, आमच्या राष्ट्रावर, आमच्या मायभूमीवर इतके उपकार आहेत ते पेटणार नाहीत. यांच्या चरणावर आमची गर्दन जरी अर्पण केली ना तरी ते उपकार पेटणार नाही. काय द्यावे त्याशी एवढा त्याग आणि समर्पण या पितापुत्रांचं आहे. आणि म्हणून समर्थांनी सांगावं, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.